खोपा हा जो सिनेमा आहे, हे मी जे म्हणलं ना की ते इथं कुठतरी गोष्ट लागायला पाहिजे होती. आपल्या खोप्याची वन लाईन किती स्ट्रॉंग होती की गरज नाही की एक खोपा तयार करण्यासाठी सगळ्या काड्या एका झाडाच्या असाव्यात. बरोबर. वेगवेगळ्या झाडाच्या असल्या तरी त्याची गुंफण जर असेल तर त्याच्यामध्ये पिल्लू अंड व्यवस्थित राहतं. बरोबर. ही संकल्पना मी ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला असताना NSS कॅम्प थ्रू, ज्यावेळेस लातूरला भूकंप झाला होता किल्लारीचा, त्यावेळेस आम्ही म्हणजे सेवक मदतनीस म्हणून आम्ही तिथे गेलो होतो की आम्ही प्रत्यक्ष तिथं खोप्यातली जी घटना आहे त्याच्या म्हणजे पार्ट होत असते सिनेमाचा. तू इतकं छान कला दिग्दर्शन केलंस त्याचं, तर ते जे आपण डिझाईन केलं ना ते मी प्रत्यक्ष तिथं डोळ्याला बघितलेलं 93ला, आणि तशा घटना बघितल्या म्हणून आपण ती गोष्ट केली होती. परंतु खोपा करताना तो माझा पहिलाच प्रयत्न होता. लोक पहिल्या प्रयत्नात नाही छोटीशी गोष्ट घेतात. कुणीतरी नाही चला छोटीशी गोष्ट घेऊ, मी म्हणलं नाही, मला करायचंय, मला तो दिसतोय सिनेमा बरोबर, आणि मी तसाच करणार. की JCB जवळपास 10 दिवस चलत होता. काय होतं की आपण म्हणजे पहिले शूटिंग शिक्रापूरला केलं, घर नंतर मग हे झालं, घर पडलेली, त्याचा कॅम्प, मेडिकल कॅम्प, बाकीच्या गोष्टी, मग ते चित्र भयावक अंगावर आलं पाहिजे होतं. त्यामुळे आपण ते गाव म्हणजे खरं तर पाडून टाकलं थोडंसं, एक पडलेलं गाव, आणि त्यातून दुसरं उभं केलं. पण ते चांगलं, तुमची तळमळ होती. शेवटी ठीक आहे, बजेट बाकी गोष्टी आहेत. नाही आणि आपण काम दाखवायचे. तुलाच माहितीये की आपण खूप कमी बजेटमध्ये सिनेमा केलाय.